नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 2019ला महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती असं पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षात चर्चा झाली असं देखील पवारांनी म्हटलंय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं हे वक्तव्य आहे। पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे। मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित पवार यांच्यामध्ये कधीही देखील आपण भेद केलेला नाही असं देखील पवारांनी स्पष्ट केलंय। तर शरद पवार यांचा आपण हा गौप्यस्फोट पाहतोय। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेद केला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। ते कोण चालवणार त्याच्यावर याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं। अजितदादा त्यावेळी इंजिनियर होते, पण जे इतर नाव होती विशेषतः छगन भुजबळ होते, आणखीन काही होते, त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटलं नाही। त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता। आज नाही, उद्या, लगेचच्या लगेच नाही। आणि त्याचा परिणाम स्टेबल गव्हर्नमेंट द्यायला आम्ही यशस्वी झालो नसतो। 2004 पासून त्या निवडणुकीच्या आधीपासून आणि प्रफुल्लभाई सिन्सिअरली मला सारखं सांगायचे की या निवडणुकीमध्ये आपले पक्ष टिकणार नाहीत, इंडिया टायमिंगचा मूळ आहे, वाजपेयीला पर्याय नाही, आपण सगळे भाजपत जाऊया। तासन तास त्यांनी माझ्याशी आग्रह केला। शेवटी एक दिवशी नाही म्हणून सांगितलं, तुम्ही जा म्हणून सांगितलं। शेवटी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं